पलूस नगर परिषदेमध्ये काँग्रेसचे सत्ता पतंगराव कदम यांच्या विचारांवर विश्वास ठेवून सत्ता दिल्याबद्दल आमदार विश्वजित कदम यांनी जनतेचे आभार मानले। पलूस नगर परिषदेमध्ये काँग्रेसचे 15 नगरसेवक निवडून आलेले आहेत। तसेच नगराध्यक्ष पदाचा उमेदवार संजीवनी पुदाले हे निवडून आल्यामुळे पलूस नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता आलेली आहे। त्यानंतर विश्वजित कदम हे पलूसमध्ये हेलिकॉप्टरमधून अवतरले। पतंगराव कदम यांच्या विचारांवर विश्वास ठेवून जनतेने कडेगाव नगर परिषदेची सत्ता दिल्याने त्यांचे आभार मानले। सर्वच कार्यकर्ते या निवडणुकीमध्ये मनापासून राबत होते। पलूस नगर परिषदेचा विजय हा स्वर्गीय पतंगराव कदम, स्वर्गीय वसंतराव पुदाले, स्वर्गीय खाशाबन्ना, स्वर्गीय राजाराम सदामते यांना समर्पित करत असल्याचं काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी म्हटलं आहे। मध्ये नगरपालिकेचे निकाल हे जाहीर झालेले आहेत आणि त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील माझ्या मतदारसंघातील पलूस नगरपालिकेचा निकाल हा नुकताच जाहीर झालेला आहे आणि मला आनंद होतो आणि की पलूस नगरपालिकेवर पुन्हा एकदा स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या विचारांचा वारसा हा कायम पलूसच्या जनतेने ठेवलेला आहे आणि पलूसचे नगराध्यक्ष हे काँग्रेस पक्षाचे हे विजयी झालेले आहेत आणि एकूण 20 नगरसेवकांपैकी 15 नगरसेवक हे काँग्रेस पक्षाचेही विजय या ठिकाणी झालेले आहेत। मी पलूस शहरातल्या सर्व नागरिकांचे आणि सर्वसामान्य लोकांचे मनापासून या ठिकाणी आभार मानेन। पुन्हा एकदा त्यांनी माझ्यावर, कदम कुटुंबावर, काँग्रेस पक्षावर हा विश्वास दाखवलेला आहे। त्याचबरोबर जे कार्यकर्ते आणि जे उमेदवार गेले 25 दिवस, एक महिनाभर या निवडणुकीमध्ये मनापासून राबले, अशा कार्यकर्त्यांचेही मी मनापासून या ठिकाणी आभार मानेन आणि हा जो विजय आहे हा स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांना आणि त्याचबरोबर स्वर्गीय वसंतराव पुदाले दादा असतील, स्वर्गीय खाशाबांना असतील, स्वर्गीय गुंडादाजी असतील, स्वर्गीय अमरभाऊ इनामदार असतील, स्वर्गीय राजाराम सदामते असतील, या सगळ्यांना हा विजय मी या ठिकाणी अर्पित करतो। कदम साहेबांची प्रेरणा माननीय बाळासाहेब कदम आणि महेंद्र पलाड यांनी पलूसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना हाताशी घेऊन विकास कामांच्या जोरावर काँग्रेसची निवडणूक लढवली आणि जनतेने सुद्धा सर्वांच्यावर विश्वास ठेवून अतिशय चांगले उमेदवार असल्यामुळे नगराध्यक्षासह 15 उमेदवार काँग्रेसचे निवडून दिले। हा विकास कामाचा विजय स्वर्गीय वसंतरावजी पुदाले दादा, स्वर्गीय गुंडादाजी, स्वर्गीय खाशाबांना, स्वर्गीय अमरभाऊ इनामदार, स्वर्गीय राजाराम सदामते बापू यांच्या प्रेरणेनं आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली पलूस शहराचा विकास चांगल्या पद्धतीने करू आणि सर्व मतदारांनी हा जो विजय दिलेला आहे त्या विजय दिल्याबद्दल शतशः सगळ्यांचे आभार मानतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पलूस।